सुरुवातीला महत्त्वाची बातमी दिघावासियांसाठी। नवी मुंबईतल्या दिघातल्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय। दिघातल्या अनधिकृत बांधकामं तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश विधान परिषदेचे उपसभापती। दिलासा मिळालाय। विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थित केला। त्यावर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न हा फक्त दिघापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे। सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे असं सांगत सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी आणि न्यायालयात भूमिका मांडावी, तोपर्यंत ही कारवाई स्थगित ठेवावी असा आदेश डावकर यांनी दिलाय। तेव्हा सरकार या सूचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं। कोर्टामध्ये आपण जर ॲफिडेव्हिट दिलं असतं की ग्रामपंचायतीच्या संमतीनुसारच हे बांधकाम झालेलं आहे तर कोर्टाने कधीही असे आदेश दिलेले नसते। परंतु हे पाडापाडीचं राजकारण आहे। हे नगरसेवक स्थानिक नगरसेवकांवरती खुन्नस धरून ऐरोली चिंचपाड्याच्या नगरसेवकाने इथल्या मराठी माणसांना उद्ध्वस्त करण्यासाठी हा डाव म्हणून ही याचिका त्या मिश्रा नावाच्या माणसाला करायला लावलेली आहे। तर या आदिवासी आणि इथल्या स्थानिक 25,000 लोकांसाठी मी तुमच्याकडे भांडते की इथे 25,000 लोकांचे घर संसार आपण उद्ध्वस्त होण्यापूर्वी वाचवणार आहात का? मला असं वाटतं की मुंबईमध्ये दिघामधली जी कारवाई आहे ही ताबडतोब आपण स्थगित करावी आणि या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्याकरता आपली ही जी सर्वसाधारण बैठक त्या ठिकाणी होईल, संपन्न होईल, त्याच्यात जो निर्णय बाहेर येईल त्याप्रमाणे आपण त्याचा अवलंब करावा। मात्र लोकांना अचानकपणे 25,000 संसार जर उद्ध्वस्त होणार असतील आणि त्याची परिणिती आणखी इतर भागातही होणार असेल तर मला असं वाटतं आपण जो विषय मांडला हा अत्यंत संयुक्तिक मांडला, चांगला मांडला, योग्य मांडला, त्याच्या पुढे जाऊन फक्त एक पाऊल मी पुढे गेलो। तर मला असं वाटतं की मी हवं असल्यास या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे निर्देश देतो की ही कारवाई आपण त्वरित थांबवावी। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, विधान परिषदेच्या उपसभापतींनी दिघ्यातल्या या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिल्यानंतर आता सध्या दिघ्यामध्ये काय वातावरण आहे? काही तात्पुरता का होईना एक दिलासा दिघावासियांना मिळतोय? हेमाली, नक्कीच 31 डिसेंबर ही दिघावासियांसाठी शेवटची तारीख होती। ह्या तारखेनंतर इथे तडक कारवाई होणार होती आणि त्यामुळे 31 डिसेंबरच्या आत काय होतं याकडे समजा लक्ष लागलं होतं। यासाठी दिघावासी नागपूरला जाऊन भेटले होते सर्व काही मंत्र्यांना आणि आज जे घडलेलं आहे, आज हा मोठा दिलासा आहे। आपल्याबरोबर काही दिघावासी आहेत, त्यांच्याकडून थेट जाणून घ्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। आज हा जो निर्णय आलेला आहे किती मोठा दिलासा आहे? आम्हाला खूपच मोठा दिलासा आहे। आज जो अधिवेशनामध्ये विद्या चव्हाण मॅडमनी जो आमच्या दिघा प्रश्नावर जी चर्चा केली त्याच्यामुळे आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे आणि आमची दिवाळी आम्ही साजरी करू आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सगळ्यांना आम्ही आभार मानतो आणि मुख्यमंत्री साहेबांनी आता लवकरात लवकर ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये सादर करून आमच्या डोक्यावर जी टांगती तलवार आहे ती काढून टाकावी आणि आम्हाला याच्या पुढे देखील कुठल्या तरी योजनेत सामावून घेऊन याच्या पुढचं पण आमच्या डोक्यावर जी टांगती तलवार आहे ती कायमची काढून टाकावी। याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना खूप त्यांना विनंती करते आणि सगळ्यांचे अभिनंदन मागते, सगळ्यांना आभार करते। G24 वाल्यांनी सुद्धा आम्हाला जो एवढा सपोर्ट केला त्याच्याबद्दल G24चे खूप आभार। मी सर्वप्रथम विद्या चव्हाण ताईंचे मनापासून आभार मानते की त्यांनी एक टीव्हीवरची न्यूज बघून आमच्यासाठी त्या इथपर्यंत धावत आल्या आणि आज नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी लक्षवेधीमध्ये आमचा दिघावासियांचा जे सामान्य गरीब जनतेचा प्रश्न मांडून त्यांनी आज आमच्यासाठी एवढं मोठं सोन्याचा दिवस निर्माण दाखवलेला आहे त्यांनी आज आमच्यासाठी। आणि सर्वच म्हणजे विद्या चव्हाण ताईच नाही सर्व पक्षांनी आमच्यासाठी भरपूर धावपळ करून आम्हाला या इथपर्यंत पोहोचवलेलं आहे। मी सर्व पक्षांचे आभार मानते आणि G24चे पण आभार मानते आणि 31 डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्र्यांना मनापासून विनंती करते की बाबा तुम्ही 31 डिसेंबरच्या आत आम्हाला कुठल्या तरी योजनेमध्ये बसवा आणि आमच्या 31 डिसेंबर पर्यंतच्या आम्हाला जी मुदत मिळालेली आहे त्या मुदतीचा पुरेपूर फायदा घेऊन आम्हाला त्यांनी लवकरात लवकर काहीतरी ठोस पावले उचलून आम्हाला हे करावं। नक्कीच आपल्यावर काही विद्यार्थी आहेत तेही टेन्शन मध्ये होते। काही आज दिलासा मिळालेला आहे, तोडक कारवाई होणार नाहीये। मी सर्व नेत्यांच्या आणि पक्षांच्या मी मनापासून आभार मानते आणि G24 आम्ही सगळे मनापासून आभार मानतो। नक्कीच
ह्या सर्व रिॲक्शन्स होत्या इकडच्या हेमाली. एकंदरीतच आतापर्यंत टांगती तलवार होती यांच्या डोक्यावरती, परंतु आज हा जो निर्णय आलेला आहे या निर्णयामुळे एक मोठा दिलासा मिळालेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापासून ना गणपती सण, ना नवरात्र सण, ना दिवाळी सण साजरा केला होता यांनी, पण आज त्यांच्यासाठी एक सोने दिवस आहे असंच यांच्या प्रतिक्रिया आहेत हेमाली. नक्कीच नववर्षामध्ये त्यांना कायमचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.